नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA भाग 2 पेपर नंबर 6 यामधील व्यक्तिगत नियंत्रण आणि निर्णय प्रक्रिया या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. यामधील आपण व्यक्तिगत नियंत्रण या संदर्भात चर्चा करणार आहोत. आपल्या सभोवताली समाजामध्ये अनेक प्रकारच्या व्यक्ती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाचे आचार विचार, त्यांचं वर्तन, त्यांचे वागण्याची शैली यांच्यामध्ये व्यक्ती भिन्नता असलेली पाहायला मिळते आणि त्यांच्या वर्तनातील व्यक्तिगत नियंत्रण किंवा स्वनियंत्रण जे आहे हे सुद्धा वैविध्यपूर्ण असतं. ही संकल्पना जी आहे फार जुनी आहे. तत्वज्ञान असेल किंवा अध्यात्म आणि धार्मिक ग्रंथातून ती मानसशास्त्रामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. व्यक्तिगत नियंत्रण या संकल्पनेमध्ये व्यक्तिभिन्नता आहे. बऱ्याच लोकांच्या वर्तनाच्या पद्धती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. सभोवतालच्या उद्दीपकांना अनुसरून व्यक्ती विविध पद्धतीच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत असते आणि कोणत्या उद्दीपकाला कोणती प्रतिक्रिया द्यायची हे देखील व्यक्तीच ठरवते. त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तिगणिक ह्या प्रतिक्रियांचं स्वरूप हे बदलत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक व्यक्ती विविध प्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीनं वर्तन करत असते. स्थल काल परत्वे व्यक्तीचं वर्तन जे आहे हे बदलत असतं. काही व्यक्ती घरामध्ये अतिशय शांत असतात, त्याच व्यक्ती ऑफिसमध्ये गेल्यानंतर कडक शिस्तीच्या किंवा एकदम हेकेखोर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या उलट घरात व्यक्ती काही अबोल असतात, कुणाशी गोड बोलत नाहीत, अतिशय दुसरेपणाने वागत असतात. त्याच व्यक्ती बाहेर गेल्यानंतर अतिशय सौहार्दपूर्ण इतरांशी व्यवहार करतात किंवा इतरांशी बोलताना त्यांच्या जिभेवरती नेहमी साखर असलेली पाहायला मिळते. म्हणजे असं व्यक्ती स्थल काल परत्वे व्यक्तीचं वर्तन हे वैविध्यपूर्ण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा काही व्यक्ती असतात की त्यांचे इतरांशी संबंध हे अत्यंत जिव्हाळ्याचे असतात. घरातील व्यक्ती असो, मित्र असो, नातेवाईक, शेजापाजारी असेल, कामाच्या ठिकाणचे लोक असतील, तर ह्या ठिकाणी ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या अतिशय चांगल्या पद्धतीनं मित्रत्वानं अतिशय जिवलगपणे इतरांशी वागत असतात. सौहार्दपूर्ण त्यांचं वर्तन असतं. याउलट काही व्यक्ती ज्या आहेत ह्या आपल्याच तोऱ्यात वावरत असतात. म्हणजे आपण सर्वांचे अधिकारी आहोत, आपलं म्हणणं सर्वांनी ऐकलं पाहिजे, स्वतः आपण खूप मोठे आहोत, इतरांचे आपल्यापेक्षा लहान आहेत, म्हणजे आपलं सर्वांनी ऐकावं, आपलं तेच नेहमी बरोबर असतं, अशा स्वभावाच्या ह्या व्यक्ती असतात. आणि ह्या व्यक्ती ज्या आहेत इतरांजवळ आपल्यासारखं शहाणपण नाही अशी त्यांची भूमिका असते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं वर्तन हे चाललेलं असतं. तर अशा दोन्ही तऱ्हेच्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण पाहिलं तर यामध्ये वर्णन केलेल्या व्यक्ती ज्या आहेत, सुरुवातीचं वर्णन केलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या इतरांचं अनुकरण करण्याच्या पात्रतेच्या असतात. इतरांशी आंतरक्रिया चांगल्या पद्धतीनं करत असतात. या उलट नंतर वर्णन केलेल्या ज्या व्यक्ती आहेत ह्या व्यक्ती ह्या आपलं इतरांनी ऐकलं पाहिजे, इतरावर हुकूमत गाजवणाऱ्या, स्वतःच्या अधिकाराचा मर्यादेपलीकडं वापर करणाऱ्या, म्हणजे अनुकरण प्रिय नसणाऱ्या ह्या अशा व्यक्ती असतात. आता स्वनियंत्रणाबाबत आपण विचार केला, स्वनियंत्रण किंवा व्यक्तिगत नियंत्रण, तर ही संकल्पना जी आहे 1974 मध्ये स्नायडर आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रामुख्याने मांडली. प्रत्येक व्यक्ती ही पराधीन असते, इतर व्यक्तीवर अवलंबून असते. मानवी जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे असतात. बऱ्याच वेळेला आपल्या हातामध्ये काही नसतं आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. म्हणजे व्यक्ती ही स्वतः देखील पराधीन आहे असं अनेक साहित्यिकांनी देखील म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण बऱ्याच वेळा आपल्या नशिबावर
हवाला ठेवत असतो. नशीब बलवत्तर असेल तर सर्व काही ठीक होईल, नशीब असेल तसं होईल, म्हणजे अमुक एखाद्या गोष्ट माझ्या हातात असती तर बरं झालं असतं, किंवा सगळा हा दैवाचा खेळ आहे, स्वभावाला औषध नसतं, असं हे जे आहेत हे अशा विचारसरणीचे लोक जे आहेत ते अनेक प्रतिक्रिया अशा लोकांकडून आपल्याला ऐकायला मिळत असतात. आता याउलट दुसरा जो गट आपण पाहतो तर आपल्या जीवनावर आपलं स्वतःचं नियंत्रण आहे, स्वभावाला औषध असतं, अशा विचारसरणीचे असतात. म्हणजे आपल्या कृतीद्वारे आपण परिस्थिती बदलू शकतो, नशिबामध्ये काही नाही, आपल्या हातामध्ये मनगटामध्ये सगळं आहे, या परिस्थितीवर किंवा वैयक्तिक विश्वावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आपल्याजवळ कमी अधिक प्रमाणात आहे, आपण प्रयत्न केले पाहिजे आणि आपल्याजवळ असणाऱ्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपण सभोवतालच्या परिस्थितीवर प्रभाव टाकू शकतो. तर ह्या अशा म्हणणाऱ्या ह्या व्यक्तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हे दोन्ही गट परस्पर विरोधी असलेले पाहायला मिळतात. मग यांची स्वसंकल्पना किंवा त्यांचं नियंत्रण किंवा व्यक्तिगत नियंत्रण हे त्यांच्या अनुरूप असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता सामाजिक शास्त्राच्या निर्मितीबरोबरच व्यक्तिगत नियंत्रण ही संकल्पना जी आहे ही तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधून मानसशास्त्रामध्ये आली. हा तत्वज्ञानाचा भाग होती. आपण सुरुवातीला बघितलं की तत्वज्ञान असेल किंवा अध्यात्म किंवा धर्मग्रंथातून ही संकल्पना मानसशास्त्रामध्ये आली आणि त्यामुळं तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधून ज्यावेळी मानसशास्त्र हे तत्वज्ञानाचा भाग होता सुरुवातीच्या कालामध्ये आणि तत्वज्ञानातून ही संकल्पना जी आहे मानसशास्त्रामध्ये आली आणि तिला सैद्धांतिक बैठक करून देण्याचं काम, तिला सैद्धांतिक स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम हे मानसशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. आता मानवी जीवनातील अनेक अनुभव जे आहेत हे व्यक्तिगत नियंत्रणाचं महत्त्व स्पष्ट करतात. आपल्या जीवनामध्ये व्यक्तिगत नियंत्रणाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि व्यक्तिगत नियंत्रण निर्माण होण्यासाठी व्यक्ती तिच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं आवश्यक असतं. तुमची निर्णय घेण्याची कुवत कशी आहे, तुमची निर्णय क्षमता कशी आहे, त्यावर तुमचं व्यक्तिगत नियंत्रण किंवा स्वनियंत्रण हे अवलंबून असतं. तुमचं स्वनियंत्रण निर्माण व्हायचं असेल तर ते निर्णय क्षमतेवर तुमच्या अवलंबून असतं आणि त्यामध्ये सुधारणा होणं हे क्रमप्राप्त आहे. आता व्यक्तिगत नियंत्रणामध्ये अंतर्गत आणि बाह्य असे दोन्ही घटक जबाबदार असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या दोन्ही घटकांचा स्वनियंत्रणावर परिणाम होत असतो. स्वनियंत्रण हे त्यावर अवलंबून असलेलं पाहायला मिळतं. आपण ह्या प्रकरणामध्ये स्वनियंत्रण म्हणजे काय किंवा स्वनियंत्रणाचं स्वरूप कसं असतं, त्यानंतर संवेदित नियंत्रण, संपादित नियंत्रण, निर्णय प्रक्रिया असेल किंवा त्याच्या पायऱ्या, त्याची निर्धारक, समूह विचार या अनुषंगानं आपण विचार करणार आहोत. यानंतर आपण महत्त्वाचा जो मुद्दा आहे आपला तर तो म्हणजे व्यक्तिगत नियंत्रण, पर्सनल कंट्रोल या संदर्भात चर्चा करणार आहोत. ह्या व्यक्तिगत नियंत्रण किंवा स्वनियंत्रणाची व्याख्या करायची म्हटले तर व्यक्तिगत नियंत्रण म्हणजे संभाव्य परिणामांची जबाबदारी स्वतःकडे घेणं. आता ह्या व्याख्येमध्ये संभाव्य परिणामांची, आपण ज्यावेळी एखादं काम करतो किंवा आपण एखादं आव्हान स्वीकारतो, ते आव्हान स्वीकारल्यानंतर एखादं आपल्याकडून कृती झाल्यानंतर त्याचे जे काही चांगले वाईट परिणाम असतील, सकारात्मक नकारात्मक अशा दोन्ही परिणामांची जबाबदारी स्वतःकडे घेणं आणि ही जबाबदारी स्वतः घेणं, त्याला आपण जबाबदार आहोत, त्याला सर्वस्वी मी माझ्यामुळे झालेलं आहे असं मानणं म्हणजे स्वनियंत्रण. बऱ्याच वेळा आपण असं बघतो की चांगलं झालं की आपण स्वतःकडे घेत असतो आणि एखादी चुकीची गोष्ट झाली किंवा वाईट झालं तर आपण दुसऱ्याकडे बोट करत असतो किंवा त्याचे जबाबदार घटक, त्याची कारणं ही दुसऱ्यामध्ये आपण शोधत असतो आणि त्यामुळे स्वनियंत्रण जे आहे ते संभाव्य परिणामांची जबाबदारी स्वतःकडे घेणं म्हणजे स्वनियंत्रण. इतकी साधी सोपी व्याख्या याची आहे. आता सध्या अनेक कारणामुळे व्यक्तिगत नियंत्रणाचा प्रश्न महत्त्वाचा बनत चाललेला आहे. अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे समस्यांनी व्यापलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सध्याचं युग हे धावतं युग, धावपळीचं, विज्ञान तंत्रज्ञानाचं, धक्काबुक्कीचं, ताणतणावाचं आपण मानतो आणि ह्या ताणतणावाच्या 21व्या शतकामध्ये प्रत्येक जण हा
समस्याग्रस्त कोणत्या ना कोणत्या समस्येनं वेढलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपल्या सगळीकडे देशभरामध्ये जगामध्ये आपण बघितलं तर सगळीकडे भ्रष्टाचार पसरलेला आहे, बेकारी आहे, दारिद्र्य आहे किंवा अनेक समस्या म्हणजे सामाजिक सार्वजनिक काही समस्या ह्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सगळ्याचा कळत न कळत परिणाम व्यक्तिगत जीवनावर हा कमी अधिक प्रमाणात होत असतो, प्रभाव पडत असतो. हा जो सगळा प्रभाव आहे ह्या सगळ्या गोष्टीचा, तर काही लोकांना हा प्रभाव ते सहज सहन करतात, त्याचं त्यांना काही देणं घेणं नसतं, तटस्थपणे तो सगळं स्वीकारत असतात. तर काही लोकांना हा सगळा प्रभाव जो आहे, ह्या गोष्टींचा होणारा परिणाम जो आहे हा सहन होत नाही. आणि मग दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर मानवी हक्कासाठी झगडणाऱ्या अनेक संघटना आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत. तर त्यामुळं मानवी हक्कांच्या चळवळीमुळं मानवाच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होत असतो आणि त्यामुळं व्यक्ती आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवू शकतात असा दिलासा त्या व्यक्तींना मिळत असतो. हा विश्वास निर्माण करण्यासाठी किंवा लोकशाहीला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी असे जे अनेक संस्थामार्फत अनेक संघटना आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, अशा व्यापक ज्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत होणारे मोर्चे, धरण, आंदोलनं किंवा निदर्शनं, रस्ता रोको, उपोषण यासारख्या अनेक मध्ये लोकांचा सहभाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा घटनांमुळं अनेक अनैतिक मार्गांचा वापर करणाऱ्यावर सामाजिक अंकुश ठेवणं हे त्यामुळं शक्य होत असतं. आणि प्रत्येक व्यक्तीला मूल्यनिवडीचं स्वातंत्र्य आहे, त्यामुळे वैयक्तिक निर्णयाच्या सामर्थ्याद्वारे व्यक्ती आपल्या जीवनालाही आकार देऊ शकते, हवं तसं आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी प्राप्त करू शकते. आपल्यापैकी अनेक व्यक्ती ज्या आहेत व्यक्तिगत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक प्रसंगांना, अडचणींना किंवा समस्या असतील किंवा घटनांना सामोरं जात असताना त्यावर विचार करून त्यांच्या समोरील परिस्थिती आणि पर्यायामधून योग्य मार्ग त्या शोधत असतात. अनेक पर्यायापैकी योग्य किंवा अचूक मार्ग कोणता आहे हे निवडणं आपल्याला निवडावा लागत असतो. आणि हा मार्ग निवडणं किंवा त्या संदर्भातला निर्णय घेणं हे सहज शक्य नसतं, सहज सोपं नसतं. आपल्यासमोर यामधून अनेक पेच प्रसंग हे निर्माण होत असतात. म्हणजे आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला अनेक अडचणींना, समस्यांना, अनेक घटनांना सामोरं जावं लागत असतं. आणि ह्या सामोरं जात असताना त्याचा परिहार करत असताना, त्यांच्याशी दोन हात करत असताना आपल्याला योग्य निर्णय घ्यावे लागत असतात. आणि हे योग्य निर्णय घेणं तितकंसं सोपं नसतं. असे निर्णय घेत असताना आपल्याला बऱ्याच वेळेला अनेक पेच प्रसंगाचा जीवनामध्ये सामना करावा लागतो. म्हणजे धरलं तर सोडतं आणि म्हणजे सोडलं तर पळतं आणि धरलं तर चावतं, अशी परिस्थिती बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये निर्णय घेत असताना होत असते. आपण उदाहरण घेतलं, एक एखाद्या युवकाचं आपण उदाहरण घेतलं तर एक युवक जे आहे, हा युवक हा नोकरीला होता आणि नोकरीला असताना त्याचा उदरनिर्वाह किंवा कुटुंबाचा चरित्रार्थ त्या माध्यमातून चालत होता आणि त्याला नोकरीतून अचानक कमी करण्यात आलं, काढून टाकण्यात आलं. मग हे काढून टाकल्यानंतर प्रयत्न करूनही त्याला कुणीकडे दुसरीकडे नोकरी मिळत नाही. आणि मग तो म्हणतो की इंजिनिअरिंगचं शिक्षण आपण पूर्ण केलं तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नोकरी मिळेल. आता तो इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतो आणि मग इकडं त्या द्विधा मनस्थिती असते की घरचा खर्च कसा चालवायचा, इकडे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर पुढं नोकरी मिळेल की नाही याची शाश्वती नसते. आणि मग त्याला काही दिवसानंतर अचानक पुन्हा पहिल्या ज्या ठिकाणी कामाला होत्या त्या ठिकाणावरून पुन्हा त्याला नोकरीचा कॉल येतो की तुम्ही कामावरती पुन्हा येऊ शकाल काय, रुजू होऊ शकाल काय. आता त्याचा पुढं प्रश्नचिन्ह निर्माण होतो की नेमका दोन्हीपैकी पर्याय कोणता निवडावा. इथं या ठिकाणी दोन पर्याय हे त्याच्या पुढं आहेत. एक नोकरी की शिक्षण, ह्या पेच प्रसंगामध्ये तो सापडलेला आहे. आता नोकरी केली तर त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा निर्माण झाला मूल्याचा, किंवा आपण म्हणतो की त्याच्या निवड जी आहे, मूल्य निवडीचा मुद्दा पुन्हा तिथे उपस्थित होतो की त्यानं जे पुन्हा
मग त्या ठिकाणी आपल्याला काढून टाकलेल्या ठिकाणी आपण पुन्हा नोकरी करायची का? आता नोकरी नाही केली तर पुन्हा आर्थिक संकट हे आहेच. मग या दोन्हीमधील योग्य मार्ग कोणता हे निवडणं हे तितकंसं सोपं नसतं. अशा बऱ्याच घटना आपल्या जीवनामध्ये होत असतात आणि मग यामध्ये व्यक्ती स्वतःची मतं आजमावली पाहिजे. आपल्याला जीवनात काय मिळवायचं आहे, आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे, आपली इच्छा काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळापासून विचार केल्यानंतर आपल्याला त्यातून योग्य मार्ग काढणं हे सहज शक्य होत असतं. तर ख्रिस्तोफर पीटरसन आणि अल्बर्ट स्टनकार्ड यांनी 1988 मध्ये अलीकडं व्यक्तिगत नियंत्रणाबाबत अनेक नवनवीन सिद्धांत मांडले गेलेले आहेत, शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत आणि त्यातील मानसशास्त्रीय आणि सामाजिक घटक ह्या सिद्धांतामधून स्पष्ट केलेले आहेत की स्वनियंत्रण किंवा व्यक्तिगत नियंत्रणाचे मानसशास्त्रीय आणि सामाजिक घटक त्यामधून स्पष्ट करण्यात आलेले आहेत. या सर्वांचा संदर्भ घेऊन, या सर्व सिद्धांतांचा संदर्भ घेऊन ख्रिस्तोफर पीटरसन आणि अल्बर्ट स्टनकार्ड यांनी व्यक्तिगत नियंत्रणासंदर्भातला जननिक किंवा विज्ञान सिद्धांत हा मांडलेला आहे आणि या सिद्धांतामध्ये त्यांनी काही मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. आता पहिला त्यामध्ये 5 मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. पहिला जो घटक आहे, तर आपल्या जीवनावर आपण किती नियंत्रण ठेवू शकतो याबाबत बऱ्याच प्रमाणात वैयक्तिक मतभिन्नता दिसून येते. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने ही मतभिन्नता आढळते. म्हणजे आपल्या जीवनावर आपलं किती नियंत्रण आपण ठेवू शकतो, स्वनियंत्रण किती आहे, व्यक्तिगत नियंत्रण किती आहे, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यक्तिभिन्नता, व्यक्तिपरत्वे हे सगळं भिन्न भिन्न असलेलं पाहायला मिळतं की व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानं हे आपल्याला प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याबाबतची मतं, त्याबाबतचे निर्णय हे वेगवेगळे असलेले पाहायला मिळतात. व्यक्तिगत नियंत्रण जे आहे हे व्यक्तीमधील आंतरक्रिया आणि परस्पर संबंध आणि बाह्य परिस्थिती यांच्यातील आंतरक्रियेशी संबंधित आहे. व्यक्तिगत नियंत्रण जे आहे हे व्यक्तीमधील ज्या आंतरक्रिया निर्माण होत असतात आणि बाह्य परिस्थिती यांच्यातील आंतरक्रियेशी संबंधित आहे. तुम्ही तुमचं इतरांशी संबंध कसे आहेत किंवा बाह्य परिस्थितीशी तुम्ही आंतरक्रिया कशा प्रस्थापित करत असता यावर तुमचं व्यक्तिगत नियंत्रण हे अवलंबून असतं. त्याचा संबंध त्या ठिकाणी येतो. व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्ये कशी आहेत आणि परिस्थितीची वैशिष्ट्ये कशी आहेत यावर ही व्यक्तिगत नियंत्रण अवलंबून असतं. व्यक्तिगत नियंत्रण जे आहे त्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये कशा पद्धतीची आहेत, ती व्यक्ती जी आहे ही आव्हान पेलणारी आहे, आत्मविश्वासपूर्ण आहे, जिज्ञासू आहे किंवा धाडशी आहे, निर्णय क्षमता तिच्यामध्ये आहे. तर असं असेल, तिची स्वभाव वैशिष्ट्ये अशी असतील आणि परिस्थितीची गुणवैशिष्ट्ये कशी आहेत यावर तिचं व्यक्तिगत नियंत्रण हे बऱ्याच प्रमाणात हे अवलंबून असतं. आपण तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की प्रत्यक्ष परिणामावर आपण प्रभाव पाडू शकतो, त्याची निवड करू शकतो, परिणामांना आपण सामोरं जाऊ शकतो आणि ते समजावून घेऊ शकतो. असा व्यक्तीला वाटणारा जो विश्वास आहे तो व्यक्तिगत नियंत्रणामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. जसं मी सांगितलं की व्यक्तिगत नियंत्रण जे आहे हे व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यावर अवलंबून आहे. तो कसा विचार करतो एखाद्या परिस्थिती संदर्भातला प्रत्यक्ष परिणामावर आपण प्रभाव पडू शकतो की हे म्हणजे परिस्थितीवर काही नाही किंवा त्या आपल्या दैवत्व किंवा नशिबावर हवाला न देता प्रत्यक्ष कार्यावर जे भर देत असतात त्यांची निवड करू शकतो आपण. परिणामांना आपण कोणत्याही सामोरं जाऊ शकतो. ते आव्हान पेलण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे, ते समजावून आपण घेऊ शकतो. असा ज्या व्यक्तींना विश्वास आहे अशा व्यक्तीमध्ये व्यक्तिगत नियंत्रण हे अतिशय महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. उच्च प्रकारचे व्यक्तिगत नियंत्रण व्यक्तीला कठीण परिस्थितीत ही टिकून राहण्यास मदत देते, परिस्थितीशी जुळवून घेण्यास शिकवते आणि आव्हानांना सामोरं जायला म्हणजे जाण्यास तयार ठेवते. कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्या कठीण परिस्थितीमध्ये निर्माण झाले तरी काही जण जे आहेत तर आपल्या विचारापासून अजिबात परावृत होत नाहीत, आपल्या विचाराशी ते चिकटून राहतात. म्हणजे उच्च प्रकारचे जे व्यक्तिगत नियंत्रण ज्या व्यक्तीमध्ये आहे अशा व्यक्ती कुठल्याही परिस्थितीला
चार हात करायला समोर असतात. त्यांच्यामध्ये प्रचंड कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य असतं. परिस्थितीशी त्या जुळवून घेतात, कोणत्याही परिस्थितीशी ते समायोजन करण्यामध्ये अग्रेसर असतात. कोणतंही आव्हान स्वीकारतात, म्हणजे परिस्थितीवर म्हणजे अवलंबून न राहता, नशिबावर हवाला न देता आपल्या सामर्थ्याच्या जोरावर कोणतंही आव्हान स्वीकारायला ते तयार असतात. आणि कितीही कठीण परिस्थिती आली, काही झालं तरी आपल्या तत्वाशी ते एकनिष्ठ राहतात, अजिबात ते ढळत नाहीत. आणि त्यामुळं अशा व्यक्तींच्यामध्ये सहजपणे स्वनियंत्रण हे उच्च दर्जाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या परिणामकारकपणे ह्या परिस्थिती हाताळत किंवा आव्हानांना सामोरं जात असतात. यशामुळे व्यक्तिगत नियंत्रणाला उभारी मिळते आणि अपयशामुळे त्याच्यामध्ये अडथळे येत असतात. जर का व्यक्तिगत नियंत्रण तुमचं स्ट्रॉंग असेल तर त्यामुळं यश मिळाल्यानंतर ह्या व्यक्तिगत नियंत्रणाला उभारी मिळते. पुन्हा आपण नवीन आव्हानं घ्यायला, ती स्वीकारायला प्रवृत्त होत असतो, तयार होत असतो. बरेच लोक जे आहेत तर आपल्या स्मरणामधील सुखदुःख गोष्टी आपण स्मरणामध्ये साठवून ठेवत असतो. आपल्या जीवनामधील आजपर्यंतचे जे सगळे चांगले वाईट अनुभव आहेत हे आपण स्मरणामध्ये ठेवत असतो. बऱ्याच वेळा प्रसंगानुरूप ते अनुभव आपण आठवण्याचा प्रयत्न करत असतो. जे चांगले अनुभव असतात, सुखद अनुभव असतात, ते आठवल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो. त्यातून आपल्याला म्हणजे उत्साह आपल्यामध्ये संचारतो आणि त्यामुळे चैतन्य आपल्यामध्ये निर्माण होत असतं. आशावादी दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण होतो. आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. आपण प्रसन्न त्या घटनांना आठवून आपण होत असतो. आणि या उलट जर करता आपण दुःखद जीवनातील प्रसंग आठवले, जे नैराश्यवादी प्रसंग आहेत असं आपण आठवले, तर ते आठवल्यामुळं आपल्यामध्ये निराशा निर्माण होते. आपण अशा व्यक्तीमुळं म्हणजे व्यक्तींचा उत्साह कमी होतो. आपण दुःखी होतो. आपण आपला चेहरा जो आहे हा निराशवादी दिसून येतो किंवा दुःख आपल्यामध्ये उदासीनता दिसून येते. नवीन आव्हानं आपण स्वीकारायला तितकंसं तत्पर होत नाही आणि त्यामुळं त्यावर आपल्या व्यक्तीची वर्तन प्रक्रिया ही अवलंबून असते. आणि म्हणून स्वनियंत्रणामध्ये असे सकारात्मक गोष्टी आपण आठवत राहिल्या तर आपला उत्साह हा चांगला राहतो. आपण आशावादी राहतो आणि नवीन परिस्थितींना सहजपणे हाताळू शकतो. त्याचबरोबर होयले आणि सावर्डस यांनी व्यक्तिगत नियंत्रणावर संशोधन केलं आणि असं सांगितलं की व्यक्तिगत नियंत्रण ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया समाजामध्ये जे प्रसंग घडतात त्यावर आधारित असते. आता ज्यांचे व्यक्तिगत नियंत्रण उच्च दर्जाचे आहे अशा व्यक्ती जे आहेत तर स्वतःची तुलना ही सामाजिक स्वशी करत असतात. म्हणजे उच्च स्वनियंत्रण किंवा व्यक्तिगत नियंत्रण असलेल्या व्यक्ती जे आहे तर आपल्याकडून समाजाच्या अपेक्षा काय आहेत त्या अनुषंगानं आपल्यामध्ये ते बदल करत असतात. समाजाभिमुख वर्तन करत असतात. त्यांच्या आंतरक्रिया समाजाशी चांगल्या पद्धतीनं घडत असतात. म्हणजे समाज आपल्याला कशा पद्धतीने स्वीकारेल, समाजाच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, त्या सामाजिक स्व असं म्हटलं जातं. आणि ह्या सामाजिक स्वच्या अनुषंगानं ते आपल्यामध्ये बदल करत असतात आणि समाजाशी आंतरक्रिया निर्माण करत असतात. तर या उलट आपल्याला असं म्हणता येईल की निम्न व्यक्तिगत किंवा कमी व्यक्तिगत स्वनियंत्रण असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत तर स्वतःच्या अभिवृत्ती, स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःला काय वाटतं हे पाहतात. समाजाचा फारसा विचार करत नाहीत. लोकांना काय हवं आहे यापेक्षा आपलं स्वतःचं ते बघत असतात. आपल्याला हवं त्या पद्धतीनं ते वागत असतात. म्हणजे थोडक्यात काय तर उच्च व्यक्तिगत नियंत्रण असणारे ज्या व्यक्ती आहेत त्या सभोवतालच्या व्यक्तींना काय हवं आहे त्याला अनुसरून स्वतःमध्ये बदल करत असतात. त्या अनुषंगानं ते आपल्यामध्ये बदल घडवून आंतरक्रिया समाजाशी प्रस्थापित करत असतात. तर आपण आज व्यक्तिगत नियंत्रण म्हणजे नेमकं काय आणि त्याचं स्वरूप आणि पीटरसन आणि अल्बर्ट स्टर्नकार्ड यांनी जो विज्ञान उत्पत्ती किंवा जनिक उत्पत्ती ही जी मांडली तर त्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. धन्यवाद.